नमस्कार मंडळी, मी फौजी वाईफ दिव्या. 2025 रिकेप इज हिअर. 2025 सर्वांसाठी अवघड गेला असेल. काही लोकांसाठी चांगलं तर काही लोकांसाठी वाईट. पण आमच्यासाठी 2025 खूप काही गोष्टी शिकवून गेलं. आमच्या आयुष्यात हा गोंडोला ससा आला, जणू की देवाने आमच्या लाईफमध्ये एक मिरॅकल केला असेल. लग्नाच्या एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाईम आम्ही सोबत एवढा टाईम राहिलो आहे. हां, थोडा टाईमच राहिलो आहे, पण आमचा हा गोंडला ससा आमच्या लाईफमध्ये आल्यापासून सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप युनिक आहेत. जसं की त्याचं पहिल्यांदा हसणं, पहिल्यांदा पालथं पडणं, पहिल्यांदा रांगणं, पहिल्यांदा उभं राहणं, त्याचा पहिला दात, त्याचं पहिलं पाऊल. तसंच माझं पोस्टपार्टम डिप्रेशन, मला स्वतःच्या हाताने खाऊ घालणं, भले मी रडत जरी असली कारण न विचारता मला जवळ घेऊन शांत करणं, इथपर्यंत आमच्या दोघांचा प्रवास आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आपलं रिलेशन स्ट्रॉंग करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. माझ्यासाठी मेमोरीज जमा करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 6 महिन्यातून एकदा आम्ही सोबत राहायला भेटतं आम्हाला. 6 महिने आम्हाला त्यांच्या आठवणीमध्येच जगायला लागतं. त्यामुळे आम्ही जेवढा टाईम सोबत राहतो तेवढा टाईम आम्ही व्हिडिओज वगैरे सगळं फोटोज वगैरे मेमोरीज बनवून ठेवतो. 31 डिसेंबरचा एंड भलेही आमच्या नवरा बायकोच्या भांडणाने सुरू झाला असेल, पण मी नाराज झालेला आमच्या नवऱ्याला अजिबात सहन होत नाही. मग काय, शेवटी 12 वाजता हॅपी न्यू इयर आणि लव्ह यू म्हणून नवीन वर्षाची सुरुवात केली. विचार केला होता सकाळी लवकर उठायचं आणि नवीन स्टार्टिंग करायची, पण आमच्या फौजी ब्रॅटला तर खेळाची नवीन एनर्जी आली होती. मग काय, पर्याय नसताना रात्रीच्या 2 वाजेपर्यंत आम्ही जागे झोपलो तर साहेब येऊन आम्हाला मारून उठवायचे. आज कॅन्टीनची लिस्ट तयार केली होती. आज टाईम भेटला तर जाऊया म्हणून. वातावरण खूप थंड झालेलं होतं. 2 दिवस कपडे तर सुकतच नाहीत, पण रूम हीटर असल्यामुळे खूप हेल्प होऊन जाते. नंतर सायंकाळी पार्टीचा प्लॅन झाला न्यू इयरच्या. सो आम्ही एकत्र येऊन थोडंसं एन्जॉय केलं. मस्त मिसळ बनवलेली होती. सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं की खूप मस्त वाटतं, कारण थोडे दिवसच आम्ही इथं थांबणार आहे. माहीत नाही कधी आम्हाला क्वार्टर्स खाली करायला लागेल. नंतर 3-4 वर्षानंतर कोण भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही, कारण नेक्स्ट पोस्टिंगला सगळ्या सोबत असतील असं नाही. भले युनिट सोबत जातं आमचं, पण नेक्स्ट पोस्टिंगला कोणाला क्वार्टर भेटेल कोणाला नाही काय सांगू शकत नाही. मग आम्ही निवांत एन्जॉय केलं. थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि आमच्या फौजीने केक आणून दिलेला होता, तो आम्ही कट केला. तर असा होता माझा आजचा दिवस. अजून पण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या.